नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन येत आहे, की ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं, की नातेपुते शहर, ह्या शहरामध्ये जे येणे किंवा अकृषिक जागा किंवा क्षेत्र या सगळ्या बाबतीमध्ये खरेदी विक्री होत आहे. तर ह्या अगोदरची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे तुम्हाला समजून घेणं, की आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही येण्याची जागा किंवा क्षेत्र झालेले आहेत, त्या क्षेत्रामध्ये नियम व अटीचा भंग होत असून त्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीचं पत्र आपण संबंधित विभागाला दिलं होतं. त्यानुसार ते मंत्रालय स्तरातून असेल किंवा इतर जे संबंधित कनिष्ठ विभाग असतील यांना जे पत्र आपण दिलं होतं, त्या पत्राच्या अनुषंगाने आपण सतत त्या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर उपायुक्त महसूल विभागीय आयुक्त कार्यालयातून, त्याचबरोबर मुख्य सचिव कार्यालयाकडून सुद्धा या संदर्भात दखल घेण्यात आली आणि त्या संदर्भात सोलापूर जिल्ह्याचे माननीय कलेक्टर साहेब यांना त्या संदर्भात चौकशीचे आदेश आणि त्या सूचना देण्यात आल्या. परंतु ही प्रक्रिया सुरू असतानाच अनेक ठिकाणी अजूनही चुकीच्या पद्धतीनं नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम हे होताना दिसत आहे. त्यासाठी आजचं जे व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे. त्या संदर्भात प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो, की अकृषिक किंवा येणे ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये अतिशय पारदर्शकपणे होते असा काही इथं लक्षात येत नाही. आणि या संदर्भात अनेक ठिकाणी या संदर्भात फसवाफसवीची प्रकरणं, बनावट कागदपत्राची प्रकरणं समोर आलेली आहेत. त्यामुळं ह्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यामध्येही असे प्रकार घडतात. या संदर्भात आपण माहिती काढली असता, काही माहिती घेतली असता असं जाणवलं आणि त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आपण ते पुढे पत्रव्यवहार केला होता. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते शहर हे सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं आणि ह्या नातेपुते ग्रामपंचायतीचं नातेपुते नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यापासून ह्या गोष्टींना अतिशय चुकीच्या पद्धतीनं मान्यता देण्याचं काम, नियमवाटीचा भंग करण्याचं काम होताना दिसत आहे. आणि ज्या ज्या लोकांना त्या पद्धतीनं रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल किंवा इंडस्ट्रीज असेल, म्हणजे रहिवासी असेल, वाणिज्य असेल किंवा औद्योगिकरणासाठी जागा येणे करणं आवश्यक असतं. तर त्या संदर्भात अनेक गोष्टी तर समोर आलेल्या आहेत. म्हणून जनतेला माझं आव्हान आहे, की आपण आयुष्यभर एकत्रित केलेला जो पैसा असतो, तो पैसा आपण आपल्या भविष्यासाठी, कुटुंबासाठी एक घर असावं, त्यासाठी आपण कुठंतरी जागा घेऊन त्या जागेवरती घर बांधण्याचं आपलं स्वप्न असतं. त्यामुळे आपण आयुष्यभर जी पुंजी एकत्र केलेली असती, ती पुंजी आपण त्या जागेच्या खरेदीसाठी घालवतो. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ नये यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तर प्रथमतः पहिलं, आपण कुठल्याही प्रकारचं येणे असं बोर्ड लावल्यानंतर, म्हणजे कलेक्टर येणे असं बोर्ड लावल्यानंतर त्या गट नंबर असेल, सर्वे नंबर असेल किंवा तो 7-12 असेल, तिथं काय लिहिलं असेल गट नंबर, सर्वे नंबर, त्याची पूर्णपणे माहिती काढली पाहिजे. त्या संदर्भात जे काय ऑर्डर असतील, येण्याचे कृषीचे ऑर्डर असतील किंवा लेआउटचे जे काय फायनल मंजुरी असेल, लेआउट अंतिम मंजुरी असेल, ह्या संबंधीची कागदपत्र आहेत ते प्रथमतः त्यांच्याकडून मागणी करून घेतली पाहिजे. ते पाहिलं पाहिजे. नातेपुते शहरासाठी खास सांगतोय तुम्हाला. त्यानंतर त्यामध्ये ते कागद पाहिल्यानंतर त्याचा 7-12 कसा आहे, त्याचा फेरफार पाठीमागचा काढला पाहिजे, त्याचा चेंज रिपोर्ट पाठीमागचा काढला पाहिजे, नक्की कशा पद्धतीनं ती ट्रान्सफर झालेली आहे, म्हणजे भोगवाटप 2 आहे का, 3 होती का जमीन अगोदरची, मग ती 1 मध्ये कन्वर्ट करताना काय नियमाचं भंग केलेला आहे का, अशा गोष्टी आहेत. किंवा अधिकारी असतील, तलाठी मंडल अधिकारी असतील, तहसील कार्यालय असेल, या संदर्भात सुद्धा अनेक भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये समोर आलेले आहेत. त्यामुळं तो फेरफार कसा झाला, नक्की वारस हक्काने झाला का खरेदी खतातून झाला, म्हणजे खरेदी व्यवहारातून झाला, याची माहिती घेतली पाहिजे. त्याला वारस कोण आहे का, इतर हक्कात कोण आहे का, नंतर कायदेशीर बाबीला अडचण येऊ शकते का, वर्ग 2-3च्या जमिनी आहेत का, या सगळं तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे, की त्या संबंधित 7-12च्या जुन्या 7-12वरती कुठला बोजा चढलेला होता का, ते पण आपण पाहिलं पाहिजे. ते जुने 7-12 सुद्धा
त्याचा स्टडी केला पाहिजे, किंवा नक्की त्यावर कुठला बोजा आहे का, कुठल्या बँकेचं कुठल्या फायनान्स कंपनीचं त्याच्यावरती लोन आहे का, बोजा आहे का, ते आपण पहिलं बघितलं पाहिजे. कारण काय होतं, कधी कधी बेकायदेशीर व्यवहार सुद्धा होतात, असे प्रकरण सुद्धा समोर आलेले आहेत. त्यामुळं ते सुद्धा बघितलं पाहिजे की कुठल्याही जुन्या सातबाऱ्यावरती जो बोजा होता तो कमी केलेला आहे का, किंवा आता नवीन सातबाऱ्यामध्ये त्यावर कुठला बोजा दिसतोय का, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण तिथं अभ्यास केला पाहिजे. आणि जुना सातबारा आणि नवीन सातबारा ह्याच्यामध्ये जो बोजा वगैरे असेल ते चेक करून त्या संबंधित बँकेची एनओसी आहे का, या संदर्भात ते सुद्धा माहिती घेतली पाहिजे. तुम्ही नोटीस दिली आहे का त्या बँकेकडून त्यांना, ते पण आपण बघितलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. या सगळ्या इथे मी डिटेल्स तुमच्यासाठी ओपन करत नाही, कारण तुम्ही चांगल्या वकिलाचा, ज्या वकिलाला अनुभव आहे अशा वकिलाचा सल्ला आपण घेतलाच असेल किंवा घेत असताल, माहिती घेत असताल. परंतु या बारीक बारीक गोष्टीचा आपण इथं नागपूर शहरामध्ये कुठल्याही प्रकारची खरेदी जागेची करताना आपण त्या संदर्भात चौकशी किंवा माहिती गेली पाहिजे, हे माझं तुम्हाला आव्हान आहे. त्याचं कारण हे असं आहे की आपण काही माहिती गोळा केलेल्या आहेत, नगरपंचायत मार्फत असेल, तहसील कार्यालय मार्फत असेल, किंवा प्रांत कार्यालय असेल, कलेक्टर कार्यालय असेल, किंवा नगर रचनेकडून माहिती घेतली असेल. तर ह्या सगळ्या माहितीच्या बेसवरती अनेक गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहे की कृषी करताना नियम आणि अटीचा जो भंग होत आहे तो महत्वाचा आहे. त्यासाठी किती जागा मोकळी सोडली पाहिजे, पेस. म्हणजे आता एखादं आपण उदाहरण घेतलं, एखादी ऑर्डर आपण हातामध्ये घेतली तर त्या ऑर्डरमध्ये दिलं जातं की बाबा एवढ्या जागेसाठी, आता एखादा 7-12 सर्वे नंबर असेल, समजा एक सर्वे नंबर आहे डॉट डॉट किंवा गट नंबर आहे, तर त्या गट नंबरपैकी आता एक उदाहरण घेतो, एक गट नंबर आहे, त्याचं क्षेत्र आहे 7-12वरती, त्या सर्वे नंबरच्या गट नंबरवरती टोटल क्षेत्र आहे 12,500 चौरस मीटर. म्हणजे 12,500 चौरस मीटर पैकी 2,200 चौरस मीटर हेच रहिवासी प्रयोजनासाठी त्यांना वापरायचं आहे. म्हणजे 12,500 त्यातील 2,200 एवढं फक्त क्षेत्र त्यांना रेखांकन करून घ्यायचं आहे, लेआउट करून घ्यायचं आहे. कशासाठी? निवासीसाठी, रहिवासीसाठी. तर त्यापैकी 10% पेक्षा कमी नसावी एवढी जागा मोकळी सोडावी लागते. त्याचबरोबर रस्ते आहेत, रस्त्यासाठी जागा मोकळी सोडावी लागते, किंवा इतर जी खुली जागा आहे किंवा इतर कुठले रस्त्यात बाधित होत असेल तर ती जागा असेल, त्यानंतर अम्युनिटी पेस असेल, अशा पद्धतीच्या जागा मोकळ्या सोडून जी जागा शिल्लक राहते त्या जागेवरती निवासी क्षेत्र आपल्याला तयार करायचं असतं. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या आपण बघा. जी लेआउटची ऑर्डर दिली असेल, रेखांकन अंतिम मंजुरीची जी ऑर्डर दिली असेल संबंधित विभागाकडून, आता नातेपुते नगरपंचायतला मला वाटतं 2021 पासून ते अधिकार आलेले आहेत मुख्याधिकारी साहेबांना. त्यामुळे 2021 नंतरचे जे काही ऑर्डर असतील त्या तुम्हाला नगरपंचायतकडून घ्याव्या लागतात, आणि त्यानुसार ते तुम्हाला परवानगी देतात, आदेश देतात डेव्हलपिंग करायसाठी. आणि त्याच्या अगोदरचे असतील तर मग ते प्रांत असतील, काही ठिकाणी तहसीलदार असतील, काही ठिकाणी कलेक्टर येणे असतील, अशा पद्धती आहे. परंतु 2021 नंतर जर कुठली खरेदी किंवा कुठलं जर ऑर्डर असेल, लेआउटची ऑर्डर असेल, तर ती ऑर्डर नगरपंचायतकडून दिली गेलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कुणी बोर्डवर लिहिलं असेल कलेक्टर येणे, तर ते अतिशय चुकीच्या पद्धतीचं मेन्शन केलेलं आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण येणे हे कलेक्टर, प्रांत किंवा नगरपंचायत येणे हे नक्की काय असतं, ह्या गोष्टीविषयी आपण इथं चर्चा करण्यापेक्षा आपण ही माहिती घ्या, संबंधित विभागाकडून माहिती घ्या. म्हणून मी तुम्हाला ह्या आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगणार आहे, महत्त्वाची टिप देणार आहे, क्रॉस व्हेरिफिकेशन. आपण त्या जागेचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे नक्की काय केलं पाहिजे, तर त्या येण्याची ऑर्डर दिलेली ती प्रत त्यांच्याकडून घेतली पाहिजे. त्या प्रतमध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती वाचली पाहिजे. ती माहिती वाचल्यानंतर त्या माहितीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या विभागाने जो ऑर्डर दिली, ज्या विभागाने ऑर्डर दिलेली आहे, आता समजा ही नातेपुते नगरपंचायतने दिलेली ऑर्डर आहे, तर नातेपुते नगरपंचायतमध्ये त्या तारखेला त्या जावक नंबरला तिथं क्रॉस व्हेरिफिकेशन करून ती कागद तिथून घ्या त्यांच्याकडून, आणि नक्की बघा की त्या जावक नंबरला त्या तारखेला तो कागद नगरपंचायतने दिलेला आहे का, किंवा तहसील कार्यालयाने दिलेला आहे का, किंवा प्रांत कार्यालयाने दिलेला आहे का, किंवा कलेक्टर ह्यांनी दिलेला आहे, किंवा नगररचने दिलेला आहे, तो क्रॉस व्हेरिफिकेशन करा. त्याचबरोबर जो 7-12 आहे तो लेटेस्ट 7-12 संबंधित तलाठी मंडलाधिकाऱ्याकडून घ्या, डिजिटल साईन घ्या. त्याचबरोबर फेरफार त्याचा घ्या, त्या पाठीमागचा जुना 7-12 बघा, त्या कुठल्या प्रकारचा नोंद आहे का बघा. हे सगळं क्रॉस व्हेरिफिकेशन, त्यांनी दिलेल्या कागदाचं क्रॉस व्हेरिफिकेशन करा. आणि त्यामध्ये जर त्यांच्याकडून कागद दाखवण्यास टाळाटाळ होत असेल तर आपण 100% समजून घ्या की कुठंतरी पाणी मुरतंय.
आणि त्यावेळेस सावध राहावा. अशा प्रकारच्या प्रॉपर्टी खरेदी करण्याचा कुठलाही आपण प्लॅन करू नये. आणि कुठल्याही आमिषाला तुम्हाला आमिष दाखवले जातील, एवढ्या टक्के डिस्काउंट दिला जाईल, तेवढ्या टक्के डिस्काउंट दिला जाईल, ही ऑफर दिली जाईल, तुम्ही जर खरेदी केलं तर तुम्हाला असं केलं जाईल, तसं केलं जाईल, अशा आमिषांना तुम्ही बळी पडू नका, हे लक्षात घ्या. म्हणून ना आता नगरपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या जमिनी असतील, त्या जमिनींच्या व्यवहार करताना आपण संबंधित हुशार वकील असतील, त्यांना ज्या गोष्टींचा अनुभव आहे अशा वकिलाचा सल्ला घ्या. आणि जर तुम्हाला अशा प्रकारचा सल्ला घेताना जर तुम्हाला अजून माहिती घ्यायची असेल तर तिरायत लोकांची माहिती घ्या. आणि माझ्याकडे काय जे डाटा मी अवेलेबल केलेला आहे, भरपूर डाटा आहे, एवढा सगळा आपण जे काय येणे ऑर्डर्स असतील त्या सगळा डाटा आपण कलेक्ट केलेला आहे, भरपूर आहे. सगळं ठीक लागलेलं आहे, तर तुम्हाला बघण्यासाठी या सगळं येण्याचं आहे, अशा पद्धतीचं आहे, भरपूर आहे. तर जे नातेपुते नगरपंचायतच्या संदर्भात जे काय आहे ते समोर मी माहिती अधिकार घेतलेला आहे. आणि माहिती अधिकार घेण्याचं कारण माझं होतं की यातनं काय ब्लॅकमेलिंग तसला आपण प्रकार करत नाही, आपलं प्रामाणिक काम असतं, लोकांसमोर असतं माझं सगळं काम. त्यामुळे ही जी डाटा घेतलेला आहे की आपल्या नातेपुते शहरातील कुठलाही गोरगरीब, मध्यमवर्गीय किंवा जो श्रीमंत जरी असला तरी त्याचा पैसा तो काय फुकटचा नाही, तो कष्टाचा पैसा आहे, तो पैसा त्याचा वाया जाऊ नये, त्याची फसवणूक होऊ नये, अशासाठी आपण ही जनजागृती करण्यासाठी हे सगळा डाटा घेतलेला आहे. त्यामुळं जर कुठल्या प्रकारची प्रॉपर्टी किंवा जमीन खरेदी करायची असेल, तुम्हाला येणे म्हणून जर तसं म्हणत असतील तर 100% त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन करा. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारची माहिती माझ्याकडे जे असेल त्या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कधी या, तुमच्यासाठीच माहिती घेतलेली आहे. कारण त्या कार्यालयात गेल्यानंतर टाळाटाळ करण्याचा प्रकार होते, मला माहिती आहे. त्यामुळे ही माहिती आपण कलेक्ट केलेली आहे, तुमच्यासाठीच माहिती आहे. मला काय माहितीची काय मला आवश्यकता नाही, हे तुमच्या लोकांना किंवा आपल्या ज्या नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या कुठल्याही लोकांना फसवणूक होऊ नये यासाठी आपण डाटा केलेला आहे. म्हणून तुम्ही बघा या की तुझं क्रॉस व्हेरिफिकेशन तुम्ही तसं करू शकता, कारण ती तुम्ही मागणी करणार आहे ते आपल्यापेक्षा आहेच, त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. म्हणून नातेपुते शहरातील जनतेला मी आसूत करतो की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमच्याबरोबर मी सदैव आहे. जिथं फ्रॉड होतो, जिथं भ्रष्टाचार होतो, जिथं लोकांची फसवणूक केली जाते, त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या समोर अगोदर उभा राहणार आहे, लक्षात घ्या. म्हणून तर मी अगोदर सगळी माहिती कलेक्ट केलेली आहे, त्या माहितीचा स्टडी करत आहे आणि अतिशय भयानक गोष्टी आपल्या समोर येत आहेत, लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीचं अतिशय बारकाईने आपण अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर काही लोक सोसायट्या आहेत, ह्या डेव्हलपर्स, ते डेव्हलपर्स, ह्या डेव्हलपर स्वतःचे रजिस्ट्रेशन नसतात. समजा आता माझं फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देतो तुम्हाला की समजा मी एखादी कंपनी काढली, असं समजा बोगस कंपनी काढली समजा, आणि त्याचं नाव दिलं मी विनायक डेव्हलपर्स. मग ते विनायक डेव्हलपर्सचं रजिस्ट्रेशन कुठं आहे त्याची माहिती घ्या. जे डेव्हलपर्स आहेत त्यांचं कागदपत्र घ्या पहिल्यांदा, की तुम्ही रजिस्टर आहात का, तुम्ही जी डेव्हलप करताय जमीन त्याला तुम्ही रजिस्टर आहात का. अन्यथा अशी वेळ येऊ नये, तुम्ही मध्ये प्रकरण बघितलं, वेदांतरीचं प्रकरण बघितलं, त्या प्रकरणामध्ये किती गोष्टी समोर आल्या, किती लोकांना त्रास झाला. म्हणून त्या कंपनी जी तुम्हाला डेव्हलप करणारी कंपनी असेल त्या कंपनीची रजिस्ट्रेशन आहे का त्याची माहिती घ्या. जसं मी म्हणलं तुम्हाला विनायक डेव्हलपर्स मी तयार केलं, बोर्ड लावला आहे, जमीन येणे आहे, प्लॉटिंग करणं आहे, सगळं बघा. त्यामुळं ज्या माणसाच्या नावावरती जमीन आहे, ज्या माणसाच्या नावावरती येणे करून जमीन आहे, जो त्याचा मालक आहे त्याच्याबरोबर तुम्ही व्यवहार करा. तिरायत डेव्हलपर्स किंवा तिरायत बरोबर व्यवहार केला तर भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. म्हणून जे प्रॉपर्टी कार्ड बघा, त्याचं प्रॉपर्टी कार्ड चेक करा. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला वकील सांगेलच, परंतु त्या संदर्भात जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला कागदपत्र त्यांच्याकडून घेतल्यानंतर किंवा कागदपत्र देण्यात टाळाटाळ केली जात असेल तर समजून घ्या की आपली फसवणूक होण्याचे प्रकार जास्त आहेत, हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून माझं तुम्हाला अजून एकदा आव्हान आहे की आपल्या नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत येणारे क्षेत्र असतील, या क्षेत्रामध्ये कुणाचीही फसवणूक होऊ नये, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर नातेपुते नगरपंचायतकडून सुद्धा काही लोक माझं येणे आहे म्हणून असून सांगायचं जातात, लेआउट माझा पूर्ण सांगायचं जातात, त्यांना सुद्धा परत अजून एकदा त्यांचं तुम्ही करून घ्या आणि महत्त्वाचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या स्टडी चालू आहे आपला, त्याकडे मी जात नाही. तर आजच्या व्हिडिओचं तात्पर्य एवढंच आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे पुन्हा एकदा सांगतो काय केलं पाहिजे आपण, की त्यांच्याकडून ते कागदपत्र घ्या. काय घ्या, लेटेस्ट 7/12 घ्या किंवा लेटेस्ट प्रॉपर्टी कार्ड घ्या, पाठीमागचा चालू म्हणजे फेरफार घ्या नवीन मधला, त्यानंतर जुना 7/12 घ्या, त्या कुठल्या बँकेचं लोन आहे का, भोगवाटप 2 होती का 3 होती का ती बघा, ती झाली तर ती कशी ट्रान्सफर वर्ग 1 कशी झाली, या सगळ्या गोष्टीचा माहिती घ्या. त्याचबरोबर चांगला अभ्यास वकिलाचा मार्गदर्शन घ्या, या गोष्टी करा. त्यानुसार क्रॉस व्हेरिफिकेशन करा. जी कागदपत्र तुम्हाला दिली जातात त्यांच्याकडून झेरॉक्स, त्या संदर्भात जी झेरॉक्स दिली जातात
त्या झेरॉक्सचं तुम्ही काय करा, त्या संबंधित विभागाने दिलेत त्या संबंधित विभागाकडून त्याची माहिती घ्या की ते क्रॉस व्हेरिफिकेशन करायचे बरोबर आहे का चुकीचं आहे त्याची माहिती घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर प्रॉपर्टी खरेदी करा, हे लक्षात घ्या. कारण अनेक बारीक गोष्टी ह्या होणार आहेत. कारण आपण नातेपुते नगरपंचायत असेल, सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपण आपल्याकडे माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार आता नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत असलेल्या जमिनी असतील त्या संदर्भात जे अंतिम मंजुरी दिलेली आहे लेआउटची, रेखांकनाची, नातेपुते नगरपंचायत असेल, तहसील कार्यालय असेल, प्रांत असेल किंवा कलेक्टर असेल किंवा नगररचना असेल त्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीचं नातेपुते सगळं मी कलेक्शन केलेलं आहे. माझ्याजवळ त्यांची यादी सुद्धा आहे, किती लोकांनी केलेलं आहे ते कॉमनने तयार करून घेतलेलं आहे. त्यानुसार मग हे डाटा तयार केलेले आहेत आपण. त्यानुसार जर तुझं मला कुठं तिथं जाणवलं की बाबा इथं चुकीच्या पद्धतीनं फ्रॉड केलेला आहे तर 100% तिथं कारवाई केल्याशिवाय कुणीही राहणार नाही. त्यासाठी आपण आपला पैसा वाया जाऊ देऊ नका, त्याची पूर्ण माहिती घ्या. माहिती घेऊन तुम्ही खरेदी करा, तुम्हाला अडचण येणार नाही. बरं मी सांगतो ते चुकीचं काय, एखादी गोष्ट कायद्याच्या बाबीला कुठल्या अडचणी येऊ नये अशी प्रॉपर्टी जर आपण खरेदी केली तर उद्या भविष्यात पोरांना आपल्या अडचणी येणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे माझा सल्ला ही तुमच्या चांगल्यासाठी आहे, तुमच्या वाईटासाठी नाही. वाईट कुणाला होऊ शकतं, जे लोक फ्रॉड करतात त्यांना हा धोका निर्माण होऊ शकतो, परंतु जे खरेदी करणार आहेत त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे चुकीच्या कुठल्याही गोष्टीचा आपण समर्थन करू नये आणि चुकीची कुठलीही गोष्ट आपल्या हातून होऊ नये जेणेकरून भविष्यात आपल्याला ह्या गोष्टीची आपल्याला अडचणी होऊ नये, कायदेशीर बाबी तयार होऊ नये, हे लक्षात घ्या. कारण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो की कुठलंही करताना त्यात एक महत्त्वाचा विषय दिलेला असतो, म्हणजे कंपल्सरी दिला जातो की जर कुठली कायदेशीर बाबी म्हणजे समजा त्या प्रॉपर्टीवरती कुठल्याही कायदेशीर जर कुठला कुणी जर दावा दाखल केला तर म्हणलं त्याने प्रश्नाधीन मिळकतीबाबत कोणत्याही न्यायालयीन दावा दाखल झाल्यास रहिवासी विकास परवानगी आदेश रद्द होईल व सदर जमिनीत केलेला बदल अनधिकृत समजण्यात येईल. असं तिथं जी ऑर्डर दिली जाते त्या ऑर्डरमध्ये 20 नंबरचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. अशा ऑर्डरमध्ये जवळजवळ 30 ते 33 पर्यंत नियम असतात, अटी व शर्ती असतात, त्या शर्ती तुम्ही वाचल्या पाहिजेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर त्यांनी म्हणलंय नकाशावर दर्शवलेल्या जागेवर प्रत्यक्ष आखणीनंतर कोणताही भूखंड नमूद क्षेत्रापेक्षा कमी भरता कामा नये. तसेच अभिन्यासाची खुली जागा सविस्तर दर्शवलेनुसार एकूण क्षेत्राच्या 10% पेक्षा कमी भरता कामा नये. अशा बारीक बारीक गोष्टी आहेत त्या तुम्ही त्या ह्याच्यातून घ्या, त्यांच्या रेखांकन अंतिम मंजुरी आदेशातून बघा, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. सगळ्यात महत्वाचं भोग वाटप 2 आणि 3 मधून 1 मध्ये कशी ट्रान्सफर झाली, या गोष्टीला महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर त्या बँकेचा कुठला बोजा आहे का तो पण चेक करा. जुना पाठीमागचा 7-12 काढा तुमच्या पद्धतीनं आणि त्याच्यावर बोजा होता का बघा आणि त्या बँकेकडून NOC किंवा नोटीस घेतली आहे का ते चेक करा. आणि परत तो बोजा पुढं त्या बँकेनं जर बँकेला कळलं की व्यवहार चुकी झालाय, कारण आता सध्या माझ्याकडे एक असा डाटा आहे की त्या डाट्यामध्ये प्रत्येक दिसतंय की त्या बँकेचं लोन होतं आणि त्या बँकेचं लोन असताना सुद्धा ती खरेदी दुसऱ्या नावावर झालेली आहे, त्या बँकेने नोटीसवर दिलेलं आहे, त्यांना लक्षात घ्या. असे प्रकरणं तिथं होऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टीला आपण काय झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. अशा बारीक बारीक गोष्टी आहेत हे आपल्याला माहीत नसतात, त्यामुळं सगळ्यांनी सावध झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केला पाहिजे, म्हणून हे आपलं आजचं लाईव्ह तुमच्यासमोर आलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते, आपण थोडंसं सगळ्या गोष्टीचा विचार करा की नक्की काय प्रॉब्लेम आहे, काय होऊ शकतं, काय नक्की अडचणी आहेत, कशा पद्धतीनं फ्रॉड होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही जर अभ्यास नाही केला तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय धोकादायक होऊ शकतो. तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, आर्थिक बरोबर मानसिक नुकसान होऊ शकतं. म्हणून कुठली प्रॉपर्टी नातेपुते शहरामध्ये खरेदी करत असताना त्या संबंधित कागद जर व्यवस्थित असतील तर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अडचण येणार नाही, हे आपण ह्या माध्यमातून लक्षात घेतलं पाहिजे. मग मला काय तुम्हाला सांगायचं तुमच्या लक्षात आलं की आपण काय करून घ्या, क्रॉस व्हेरिफिकेशन करून घ्या. आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि ऑलरेडी मी तक्रार दिलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील, त्यामध्ये नातेपुते काय सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर येत नाही. त्यामुळं नातेपुते शहरातील प्रॉपर्टी खरेदी करताना नागरिकांना माझं आव्हान करायचं काम आहे की आपण कुठली प्रॉपर्टी घेत असताना क्रॉस व्हेरिफिकेशन घ्या. ह्या लोकांना बळी पडू नका, कुठल्या आमिषाला बळी पडू नका. व्यवस्थित त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन संबंधित अधिकाऱ्याकडून करून घ्या व चांगला हुशार वकिलाचा सल्ला घ्या
आणि त्यानंतरही तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती जर तुम्हाला माझ्याकडून अपेक्षित असेल तर तुम्ही 100% मलाही संपर्क करू शकता. आपण त्या संदर्भात जी काय माहिती उपलब्ध करून घ्यायची असेल त्या विभागाकडून करून घेऊ. तुम्हाला जर ते विभाग देत नसतील तर तुम्ही माझ्याकडे या, त्या विभागाला का देत नाही असा जाब विचारायचा सुद्धा आपण काम करूया. लक्षात, अशा पद्धतीनं काही गोष्टी आहेत त्या तुमच्या लक्षात आल्या पाहिजे, हे लक्षात घ्या. आता जो एक तलाट्याकडून मिळालेल्या माहितीनुसार असं होतं की एखाद्याचं 7/12 नाव गेलं तर ते वारस हक्काने गेलं असं दाखवण्यात आलं. आता प्रॉपर्टी दुसऱ्याची, म्हणजे प्रॉपर्टी समजा माझी आहे किंवा माझ्या आजोबाची आहे, ती वारस हक्काने माझ्याकडे येणार आहे. परंतु जो माझ्या वारसाशी काय संबंध नसणारा व्यक्ती, आता माझं नाव समजा सावंत असेल तर दुसरं नाव समजा एखादं समजा पवार असेल तर पवार माझा वारस कसा होऊ शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे. मग तो कसा झाला, त्याचा माझा कधी कुठला संबंध नाही, आत्याचा कुठला काय संबंध नाही, तरी सुद्धा ती वारस हक्काने कसं काय पुढं नोंद झाली. अशा बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत. असे प्रकरणं आपण सध्या बघितले होते, 1-2-3 प्रकरणं समोर आहेत. त्या संदर्भात तक्रार सुद्धा झाल्यात. आपल्या नातेवाईक तलाटे असतील त्यांच्या विरुद्ध माझी तक्रार आहेच. ते तक्रार सुद्धा त्यानुसार ते आपण त्याचा पाठपुरावा करतात तलाठी मंडळ अधिकारी. या सगळ्या गोष्टी चौकशीच्या विषयात आहेत. म्हणून प्रॉपर्टी चेक करा. माझं परत आव्हान आहे की आपण प्रॉपर्टी चेक केल्याशिवाय कुठलीही खरेदी करू नका, ही माझी तुम्हाला हाड जोडून विनंती आहे. क्रॉस व्हेरिफिकेशन करा. ओके, काय अडचण असेल तर तुम्ही मला 100% संपर्क साधा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.